पश्चिम बंगालमध्ये दुपारी 1 पर्यंत 56.38% मतदान, बिहारमध्ये 37% तर उत्तर प्रदेशातल्या वाराणसी 36% मतदानाची नोंद। ये गड़बड़ी तो जब लिस्ट आई है तब सामने नई लिस्ट आई है तब पता चला है कि सब पीछे 800 आदमी का नाम नहीं है। महाराष्ट्राप्रमाणेच वाराणसीत सुद्धा मतदार याद्यांमध्ये घोळ, काही ठिकाणी मतदारांची नावच गायब तर काही ठिकाणी बोगस मतदार। वाराणसीत काँग्रेसच्या अजय रायनी सदऱ्यावर निवडणूक चिन्ह दाखवल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्याचे आदेश, तर निवडणूक अधिकाऱ्यांच्या लॅपटॉप्सवर अखिलेश आणि मुलायम सिंगांच्या फोटो प्रकरणी कारवाई होणार। पश्चिम बंगालमध्ये मतदानाला हिंसाचाराचं गालबोट, तृणमूल आणि सीपीएम कार्यकर्त्यांच्या हाणामारीमध्ये 13 जण जखमी, काँग्रेस आणि तृणमूलचे कार्यकर्ते सुद्धा भिडले। हमारे देश के नौजवानों का भविष्य, आइए उसी पर मोहर लगाएं और भारत को भाग्य बनाएं। भारत के भाग्य बनाने में हम भी कुछ न कुछ योगदान करें। मतदानाच्या शेवटच्या दिवशी मोदींनी रिलीज केला एक नवीन व्हिडिओ, भरभरून मतदान करण्याचं मतदारांना केलं आवाहन, तर आचारसंहिता भंग झाल्याचा काँग्रेसनं केला दावा। मतदानाचा शेवटचा टप्पा संपण्यापूर्वीच भाजपची विजयोत्सवाची तयारी, मुंबईत अतुल शहांनी दिली 400 किलो लाडू आणि बर्फीची ऑर्डर, ढोल ताशे पथकही बुक। राष्ट्रवादी काँग्रेसला रोख 20 कोटींच्या रकमेबद्दल इन्कम टॅक्स विभागाकडून नोटीस, तर नितीन गडकरींना दिलासा, गडकरींविरोधात कोणतीही चौकशी सुरू नसल्याचा दिला निर्वाळा। बॉम्बे हॉस्पिटलमध्ये एका पेशंटचा मृत्यू, मानसिक रुग्णाने सलाईनच्या रॉडने केला इतर 3 पेशंटवर हल्ला। आणि शेअर बाजारात निवडणूक रॅली, सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये तेजी, सेन्सेक्सने गाठला 23,475 चा उच्चांक।